श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या या स्वामी सेवेचा अनुभव या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपला व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे. व्हिडिओचं नाव आहे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. वैशाली मोरे यांना स्वामी सेवेतून मिळालेला अनुभव आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर माझा नंबर आला आणि मी आतमध्ये गेले आणि पाहते तो काय, मला पाहायला आलेला मुलगा, ज्याच्यासोबत माझं लग्न होणार होतं, त्याची उष्टी हळद देखील माझ्या अंगाला लागलेली होती. आणि तोच मुलगा आज सरकारी हॉस्पिटलमध्ये, सरकारी नोकरी, ती पण डॉक्टरची. मला तर धक्काच बसला, पण तो मुलगा काहीच बोलला नाही. त्याने रोजच्या पेशंटप्रमाणे मला तपासले व औषधे दिली. त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा ओळख पटल्याचे वाटत नव्हते. मला वाटले त्यांनी मला ओळखलेच नाहीत, कारण माझा अवतार पहिल्यासारखा सुशिक्षित नव्हता, भिकारीसारखा होता. मी तिथून घरी निघून आले आणि तोच विचार माझ्या मनात सारखा येऊ लागला. तेवढ्यात माझा नवरा दारू पिऊन आला आणि जेवायला वाढ म्हणून आणि कुठं गेली होतीस म्हणून मारू लागला. घरात काहीच नव्हतं तर मी काय वाढणार. मला खूप त्रास द्यायचा, पण मला कोणालाच सांगता येत नव्हतं, कारण माझ्या हातून मोठी चूक घडलेली होती. त्यामुळे गुपचूप अत्याचार सहन करायचे. काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी माझ्या मिस्टरांचा मोठा अपघात झाला आणि त्यात ते मरण पावले. मी पूर्ण बेवारसी झाले. आता मला कुणीच आधार द्यायला नव्हतं. मी एकटी बाई एवढ्या दुनियेत कशी जगणार आणि माहेरी तर कोणत्या तोंडाने जाणार. मी पूर्ण एकटी पडले आणि पदरी एकही मूल नव्हतं. त्यामुळे कोणाच्या तोंडाकडे पाहून जगायचं म्हणून खूप वाईट वाटायचं. माझ्या हातून एवढी मोठी चूक झालीच कशी. मी स्वतःच्याच तोंडावर मारून घ्यायची. पण काही जरी झालं तरी आता माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्यानंतर घरात तरी किती दिवस बसणार होते. काहीतरी स्वतःपुरतं तरी करावंच लागणार होतं काम. आपण घरात बसून आपल्याला कोण देणार होतं आणि कोण सांभाळणार. त्यामुळे मी कामाच्या शोधात बाहेर पडले. त्यानंतर मला एका हॉटेलमध्ये काम भेटलं. तिथे फक्त चपात्या बनवायच्या होत्या आणि त्या दिवसापासून मी रोज त्या हॉटेलमध्ये चपात्या बनवायला जायची. तर त्या हॉटेलमध्ये रोज सकाळी तारक मंत्र, त्यानंतर नामस्मरण, त्यानंतर स्वामी समर्थांच्या भक्तांचा आलेला अनुभव मला चपात्या लाटत लाटत ऐकायला भेटायचा. आणि त्या हॉटेलचे मालक देखील खूप चांगले होते, अगदी देव माणूसच, कारण त्यांनी मला ताई या नावाने ओळख दिली होती. दिवस कसाबसा कामात वेळ जायचा, पण घरी आल्यावर खूप विचित्र वाटायचं. नवऱ्याच्या आठवणी, भास होणे यासारख्या गोष्टी सतवायच्या. म्हणून मी पण स्वामी सेवा करायचं ठरवलं, कारण त्यात एवढं मग्न होऊन जायचं की कसलीच आठवण किंवा भास होऊ नये म्हणून. मग मी एक आठवड्यानंतर गुरुपौर्णिमा आली आणि त्याच दिवसापासून मी स्वामी सेवा चालू केली. नित्यसेवाही करायची आणि स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत पण मी केले. शेवटचा गुरुवार आला. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले, पण माझ्या घरी कोण येणार जेवायला म्हणून हॉटेल मालकाला म्हटलं, दादा, मी स्वामी महाराजांचे 11 गुरुवार व्रत केले आहे आणि आज शेवटचा गुरुवार आहे, त्याचं उद्यापन केलं आहे आणि या दिवशी अन्नदान करायचं असतं, पण माझ्या घरी कोण येणार. म्हणून तुम्ही एक काम करा, माझ्या पगारीतून थोडे पैसे कट करा. त्या पैशांचे हॉटेलमध्ये किराणा सामान आणा, म्हणजे इथे येणारे लोक जेवण करून जातील आणि माझं उद्यापनाचं अन्नदानही होईल. मी सांगितल्याप्रमाणे त्या हॉटेलवाल्या दादांनी तसेच केले आणि त्या दिवशी हॉटेलला एवढी गर्दी पडली की काय विचारूच नका. आम्ही आश्चर्य करू लागलो, आज एवढी गर्दी कशी काय. आणि त्या जेवणाचे आम्ही पैसेही घेतले नाहीत बरं का. तरी देखील एवढ्याशा सामानात एवढे लोक कशी काय जेवली बरं, काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर माझं हॉटेलमधलं काम संपवून मी घरी जायला निघाले. तेवढ्यात समोरून एक 4 चाकी गाडी आली आणि मला पाहताच जवळ येऊन थांबली. त्या गाडी चालकाने लगेच गाडीची काच खाली घेतली आणि माझ्याकडे पाहिलं. त्याने माझ्याकडे पाहताच मी चपापले
कारण ते दुसरं तिसरं कोणी नसून दवाखान्यातले डॉक्टर होते. माझं लग्न जमलेला मुलगा म्हणजे होणारा नवरा होता. पण त्याला नवरा तर कसं म्हणू? माझं लग्नच त्याच्यासोबत झालं नव्हतं. मी लगेच भानावर येऊन पुढे निघाले. त्यांनी लगेच गाडी मागे घेतली आणि गाडीतून उतरले आणि म्हणाले, तुम्ही इथे? असा प्रश्न केला. मी काय उत्तर देणार आणि कोणत्या तोंडून देणार? मला माझी चूक कळून चुकली होती. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न केला. मी अजून देखील तुमचीच वाट बघतो आहे. मग मी म्हणाले, तुमचीच वाट बघतो आहे म्हणजे? ते डॉक्टर साहेब म्हणाले, मी लग्नाचा थांबलोय तुमच्यासाठी. असं बोलल्या बोलल्या माझ्या अंगावर शहारे आले आणि मला जोरात हुंदका आला आणि मी त्यांच्या हातात घेऊन रडू लागले. रस्त्यावरची लोक आम्हाला पाहू लागली. त्यानंतर डॉक्टरांनी मला गाडीत बसायला सांगितलं. मग आम्ही दोघे आमच्या घरी गेलो. त्यांनी पूर्ण घर फिरून पाहिलं आणि म्हणाले, हे घर तुमचं स्वतःचं आहे का? असा प्रश्न केला. नाही, हे हॉटेल मालकाची खोली आहे. त्यांनी माझे मिस्टर गेल्यानंतर एक निराधार स्त्री कुठे फिरणार म्हणून मला दिली. त्यांची बहीण समजून तुम्ही आता इथेच राहा आणि मला भाडं देखील देऊ नका असं म्हणून त्यांनी मला इथे राहण्यास मदत केली. तर आजच्या या लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज या व्हिडिओचा दुसरा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओचा तिसरा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला तिसरा भाग आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ.